नमस्कार. नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, सद्गुरूंचं इनर इंजिनिअरिंग. हो, नमस्कार. आपल्याकडे ना याबद्दल बरीच माहिती आहे. पुस्तकाचा सारांश आहे, लोकांचे अनुभव आहेत, फायदे सांगणारे लेख आहेत आणि ऑनलाईन चर्चांमधली काही टीका पण आहे. म्हणजे बऱ्यापैकी विरोधाभासी माहिती दिसते. अगदी. तर आपलं उद्दिष्ट काय आहे की हे इनर इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय, त्याचे मूळ विचार काय, फायदे काय सांगितले जातात आणि आक्षेप काय आहेत? हो, हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नक्कीच. सुरुवात करूया का? इनर इंजिनिअरिंग प्राचीन योग विज्ञानाला आधुनिक काळात आणण्याचा प्रयत्न करते. आंतरिक शांतता, समाधान यावर लक्ष आहे. हो, तर मग मूळ विचार काय आहे? एक गोष्ट जी लगेच जाणवते ती म्हणजे आनंद, समाधान हे बाहेरून मिळत नाही, ते आतून येतं. बरोबर. म्हणजे पुस्तक वाचताना अनुभव बाहेरून नाही येत, तो आपल्या आतच घडतो. हो, आणि काही ठिकाणी तर असे म्हणचे आहे की माणसाचा प्रत्येक अनुभव म्हणजे 100% हा आपण स्वतःच निर्माण केलेला असतो. हे जरा धक्कादायक वाटतंय ऐकायला. अगदी. आणि यामुळे काय होतं, आपलं लक्ष बाहेरच्या परिस्थितीवरून हटून स्वतःकडे म्हणजे आपल्या आंतरिक व्यवस्थापनाकडे वळतं. अच्छा. कल्पना अशी आहे की घटना आपल्याला त्रास देत नाहीत, तर त्या घटनांवर आपण जी प्रतिक्रिया देतो ना, ती तणावाचं कारण ठरते. म्हणजे कंपल्सिव्हली, सवयीने प्रतिक्रिया देण्याऐवजी कॉन्शियसली म्हणजे जाणीवपूर्वक प्रतिसाद द्यायला हवा. हो, बरोबर. एका WWच्या गोष्टीचा उल्लेख आहे बहुतेक इथे, जिथे जाणीवपूर्वक प्रतिसाद महत्वाचा ठरला. हो, थोडक्यात काय तर आपल्या आत काय चाललंय याची जबाबदारी आपण घ्यायची. ठीक आहे. आणि याला एक तंत्रज्ञान असंही नाव दिलंय. म्हणजे काय, काही खास टेक्निक्स आहेत का यात? हो, तंत्रज्ञान हा शब्द मुद्दाम वापरलेला दिसतो, हे सुचवण्यासाठी की ही एक पद्धतशीर प्रोसेस आहे. फक्त विश्वास ठेवा असं नाही, तर काहीतरी केल्याने परिणाम मिळतात. अच्छा. यात मग मार्गदर्शित ध्यान आहे, काही योग क्रिया आहेत आणि मुख्य म्हणजे शांभवी महामुद्रा क्रिया. हो, शांभवी महामुद्रा याचा खूप उल्लेख आहे. ही 21 मिनिटांची क्रिया आहे आणि ईशा फाउंडेशनने काही वैज्ञानिक अभ्यासांचा आधार दिलाय असं म्हणतात. अच्छा, वैज्ञानिक अभ्यास पण? काय सांगतात ते? त्यानुसार तणाव कमी होतो, चिंता, नैराश्य कमी होतो, झोप चांगली लागते, फोकस वाढतो. अरे वा. इतकंच नाही, काही लोकांनी तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डिप्रेशनची औषधं कमी केली किंवा मायग्रेन, मासिक पाळीचे त्रास कमी झाले असंही सांगितलंय. हे तर खूपच म्हणजे सकारात्मक दिसतंय. आपल्याकडे काही वैयक्तिक अनुभव पण आहेत ना? लू वॉर्मन म्हणून एक व्यक्ती. हो, लू वॉर्मन अनेक वर्ष काहीतरी शोधत होत्या त्या, आणि मग त्यांना मोठे बदल जाणवले. काय बदल? भीती कमी झाली, विचारात स्पष्टता आली, लोक काय म्हणतील याचं दडपण गेलं, आयुष्याबद्दल कृतज्ञता वाढली. आणि ऑनलाईन फोरम्सवर पण बरेच जण असंच काहीसं सांगतात. आयुष्य बदललं, संबंध सुधारले, आरोग्य सुधारलं वगैरे. हो, हे सगळे अनुभव वैयक्तिक वाढ, भावनिक स्थिरता आणि जगण्यात एक प्रकारची सहजता येण्याकडे निर्देश करतात. भावनिक स्थिरता. हो, कदाचित ॲनिंडामाइड नावाचं केमिकल मेंदूत वाढतं का काय याचाही एक संदर्भ आहे. मूळ उद्देश काय तर शरीर, मन, भावना आणि ऊर्जा या सगळ्यांना एकत्र आणून एक संपूर्ण समाधान मिळवणं. ठीक आहे. म्हणजे ते 4 योगींच्या कथेसारखं काहीतरी. वेगळे मार्ग पण ध्येय एक. अगदी तसंच. पण मग इतके फायदे असताना यावर टीका का होते? काही लोक याला एकदम विरोध करतात असं दिसते. म्हणजे सद्गुरूंना ढोंगी, फसवणूक करणारे असंही म्हटलं जातंय. हो, ही टीका पण महत्वाची आहे, दुर्लक्ष करून चालणार नाही. का होते ही टीका? काय मुद्दे आहेत लोकांचे? मुख्यत्वे सद्गुरूंचे काही दावे, जसं हवामानाचा अंदाज वर्तवणं किंवा असे काही किस्से जे वैज्ञानिक कसोटीवर टिकत नाहीत असं काहींचं म्हणणं आहे. अच्छा. म्हणजे जेव्हा एखादी आध्यात्मिक व्यक्ती विज्ञानाच्या पलीकडचे दावे करते तेव्हा शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे. पुरावे बहुतांशी अनुभवांवर आधारित असतात. पण यात एक गंमत आहे. काही टीकाकार सुद्धा हे मान्य करतात की सद्गुरूंबद्दल शंका असली तरी त्यांनी शिकवलेल्या क्रिया म्हणजे ते तंत्रज्ञान ते कदाचित फायद्याचं असू शकतं. अरे, म्हणजे व्यक्ती आणि पद्धत वेगळी मानली जातीये. काही प्रमाणात तरी. हो, त्यामुळे प्रतिक्रिया बऱ्याच प्रकारच्या आहेत. बर, आता हे शिकायचं असेल तर हा कार्यक्रम ऑनलाईन पण आहे आणि प्रत्यक्ष जाऊनही करता येतो, बरोबर? हो, दोन्ही प्रकारे उपलब्ध आहे. आणि काही साध्या गोष्टी पण सांगितल्या आहेत ज्या रोजच्या जीवनात करता येतील. जसं की पंचमहाभूतांशी जोडलं जाणं, म्हणजे निसर्गाशी संपर्क ठेवणं, अधूनमधून उपवास करणं, भक्तीचा सराव करणं. अच्छा, या सोप्या गोष्टी आहेत. हो, उद्देश हाच दिसतो की आधुनिक जीवनात या गोष्टी करता याव्यात. कार्यक्रमाची रचना पण तशी आहे. 7 ऑनलाईन सत्र, नंतर सपोर्ट मिळतो.
आणि फीबद्दल पण काहीतरी आहे ना? हो, फीचं समर्थन असं केलं जातं की त्याने लोकांमध्ये एक वचनबद्धता येते आणि संस्था ना नफा तत्वावर चालते असं सांगितलं जातं. ठीक आहे. तर मग एकंदरीत काय म्हणता येईल? इनर इंजिनिअरिंग स्वतःला एक योग आधारित तंत्रज्ञान म्हणून सादर करतोय. अगदी. आंतरिक कल्याणासाठीचं तंत्रज्ञान. भर आहे स्वतःच्या अनुधावाची जबाबदारी घेण्यावर आणि जाणीवपूर्वक प्रतिसाद देण्यावर. आणि अनेक लोक सकारात्मक बदलांचे अनुभव सांगतात, ज्याला काही प्रमाणात विज्ञानाचा आणि अनुभवांचा आधार दिला जातोय. बरोबर. पण त्याचवेळी संस्थापकाच्या दाव्यांबद्दल आणि दृष्टिकोनाबद्दल गंभीर शंका पण आहेत. हो. त्यामुळे मूळ संदेश हाच दिसतो की काही विशिष्ट क्रिया आहेत ज्यांच्या मदतीने आपण आपला आंतरिक जग सांभाळू शकतो, त्याची सूत्र हाती घेऊ शकतो. आणि एक शेवटचा विचार. काही स्रोत असं सुचवतात की हे जे वास्तव आहे ते आपल्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचं असू शकतं. म्हणजे जसं ॲरिस्टॉटल आणि हेराक्लिसच्या कथेत आहे. हो, की फक्त तर्काने सगळं कळेलच असं नाही. कदाचित अशा आंतरिक साधनांच्या अनुभवातून काहीतरी असं समजतं जे केवळ बौद्धिक पातळीवरच्या विश्लेषणातून मिळत नाही. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच. नक्कीच.